राहुरी पोटनिवडणुकीचा फायनल काउंटडाऊन. अक्षय कर्डिलेंचा आज अर्ज. मविआचा उमेदवार कोण? दुपारी 3 वाजण्याकडे सर्वांचे लक्ष. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस असून राजकीय हालचालींनी उच्चांक गाठला आहे. आज सत्ताधारी भाजप आणि विरोधी महाविकास आघाडी या दोन्ही बाजूंकडून मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता असल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष राहुरीकडे लागले आहे. भाजपाकडून अक्षय कर्डिले आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या निमित्ताने भाजपने राहुरीत मोठ्या शक्ती प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. अक्षय कर्डिले यांच्या अर्जासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, विधान परिषद सभापती राम शिंदे, जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार संग्राम जगताप आणि जिल्ह्यातील इतर प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. अर्ज भरल्यानंतर दुपारी पांडुरंग लॉन्स येथे भव्य विजय संकल्प सभाही होणार असून या माध्यमातून महायुतीने प्रचाराचे रणशिंग फुंकण्याचे नियोजन केले आहे. दुसरीकडे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या भूमिकेबाबत अद्याप कमालीची उत्सुकता आहे. तनपुरे हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून अधिकृत उमेदवारी अर्ज भरतात की अपक्ष म्हणून निवडणूक लढवतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडीमध्ये या जागेवरून अद्याप पेच असल्याचे बोलले जात असून तनपुरे यांचा निर्णय आज दुपारी 3 वाजेपर्यंत स्पष्ट होईल. राहुरीच्या या हाय व्होल्टेज पोटनिवडणुकीत आजचा दिवस कोणासाठी सावध तर कोणासाठी आक्रमक ठरतो हे पाहणे महत्वाचे ठरेल. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.